गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आत्ता वाजलेत सकाळचे 7:45 आणि आज संडे असल्यामुळे रूमवरती सुद्धा कोण नव्हतं. तर मग मी फटाफट रेडी झालो आणि गेलो नाश्ता करायला. त्यानंतर चहा वगैरे प्यायलो आणि रूमवरती येऊन माझी काही कामं होती ती कंप्लीट केली आणि रेडी झालो ऑफिसला जाण्यासाठी. तर आत्ता वाजले आहेत सकाळचे 11:40 म्हणजे 11:45 जवळपास. सो मी लाईट वगैरे बंद केली आणि निघालो ऑफिसच्या दिशेने. जाताना हा डॉगेश मला गाडीच्या छतावर पाहायला मिळाला. आज संडे असल्यामुळे रस्त्यावर सुद्धा जास्त गर्दी नव्हती. हा वैतागलेला चेहरा घेऊन ऑफिसला निघालो. बाकीच्यांना सुट्टी असते पण आम्हाला नसते, काय करणार. रिक्षामध्ये बसलो आणि निघालो स्टेशनच्या दिशेने. आज स्टेशनवर सुद्धा जास्त काही गर्दी नव्हती, कारण अगेन रविवार होता. काहीच करू शकतो, कामावर तर जावंच लागणार. आज रविवार असल्यामुळे स्टेशनला गर्दी नव्हती, तसेच ट्रेनमध्ये देखील गर्दी नव्हती. सो मी आरामात चालत आलो आणि बसलो माझ्या जागेवरती. आज बहुतेक बोलू शकतं की पुरी ट्रेनच खाली होती, कारण कुर्ल्यापर्यंतचीच ट्रेन चालू होती. कुर्ला पोचेपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाली होती, परंतु काही प्रॉब्लेम नाही, कारण ट्रेन फक्त कुर्ल्यापर्यंतच होती. सो मी कुर्ल्याला उतरलो आणि तुम्ही पाहू शकता ही गर्दी. आज संडे असल्यामुळे मेगा ब्लॉक होता आणि त्यामुळे फक्त फास्ट लाईन चालू होती. सो मला दादरलाच उतरावं लागणार होतं. सो मी दादरला उतरलो आणि चालत चालत निघालो दादर मार्केटमधून. सो मी मार्केटमधून निघालो आणि कॅब पकडून निघालो ऑफिसच्या दिशेने. फायनली मी ऑफिसला पोचलो. आज रविवार असला, उशीर झाला असला तरी मी वेळेच्या अगोदरच पोचलेलो. सो पंचिंग केलं आणि गेलो काम करण्यासाठी. थोडा वेळ काम केलं आणि त्यानंतर आठवलं की आमच्या एका मैत्रिणीचा बड्डे आहे, सो ते सेलिब्रेट केलं. त्यानंतर मी पुन्हा माझ्या कामासाठी लागलो. काम खूप होतं, परंतु फटाफट काम केलं. फायनली 10 वाजता मी माझं काम संपवून निघालो घराच्या दिशेने. आज रविवार असल्यामुळे गर्दी नव्हतीच, स्टेशनला देखील नव्हती आणि रस्त्यातही नव्हती. सो मी उतरलो. जसं उतरतो तसं पाहतो तर ट्रेन प्लॅटफॉर्मवरती ऑलरेडी लागलेली, त्यामुळे फटाफट चढलो ट्रेनमध्ये आणि आपली बसायला जागा पकडली. पाहू शकता ट्रेनमध्ये देखील गर्दी नाही आहे. फायनली कुर्ला आला, तर कुर्ल्याला उतरलो. जेव्हा मी पनवेल स्टेशनच्या दिशेने जाणाऱ्या प्लॅटफॉर्मवरती उतरलो त्यावेळी पाहतोय तर ट्रेन लागूनच होती, पण गर्दी असल्यामुळे वाटलं नव्हतं बसायला जागा मिळेल, पण बसायला जागा मिळाली. सो मी बसलो आणि ट्रेन निघाली. आणि फायनली मी पोचलो पनवेल स्टेशनला. पनवेल स्टेशनला पोचून पाहतोय तर तिकडे सुद्धा काही खास गर्दी नव्हती. तर
निघालो घराच्या दिशेने. रिक्षा स्टँडमध्ये पोचून तिथून एक रिक्षा पकडली आणि निघालो घराच्या दिशेने. आज दिवसभर कुठे पाहिलं तिथे गर्दी नव्हती. ना ट्रेनमध्ये खास काही गर्दी होती, ना रस्त्यावरती जाताना, ना आत्ता देखील येताना. सो मी फायनली रूमवरती पोहोचलो. दरवाजा उघडला तर रूमवरती सुद्धा कोण नव्हतं, कारण रविवारच्या निमित्ताने सर्वजण घरी गावाला गेलेले. सो लाईट वगैरे लावली, फॅन चालू केलं आणि आत्ता पाहतोय तर वाजलेत रात्रीच्या 12:15च्या आसपास. या 13 तासाच्या प्रवासात मी देखील खूप कंटाळलो. सो आता चेंज करून झोपतो. टाटा बाय बाय, गुड नाईट, थँक्यू.